आता बघा मी पीठ मळत आहे. इथं पीठ मळत आहे मी आता. येतं 8-9 चपात्याचं पीठ मळत आहे. पीठ मळण्याची पण पद्धत बघा. मला दाखवते कसं मळतात. थोडस मीठ टाकते. अंदाजे मीठ टाकते मी, मला सवय आहे. थोडं पाणी घेऊन बघा मळायचं. गावाला तर लय पीठ मळायला लागतं. माणसं जास्त असतात, स्वयंपाक जास्त असतो. गावाला तर मोठी परात घेऊन पीठ मळायला लागतं. इथं आता आम्ही तिघच आहोत, तरी पण एका माणसाचं जेवण करते जास्त. असं कुणी येत जात टोपलं रिकामा ठेवून. हे बघा एक हाताने काही पीठ आम्ही मळत नाही, 2 हाताने पीठ मळते. खाली फडकं टाकलं नाही त्याच्यामुळं थोडे परत माग पुढे होते. पण तुम्हाला दाखवते खाली सांडेल वगैरे काही मी घेत नाही. रुमाल टाकते खाली. 2-3 रुमाल आहेत, एकाच कलरचा आहे. थोडं पाणी घ्यायचं. किती पीठ असू दे आम्ही असंच मालिश करतो पिठाला. चपाती 2 काय 3 दिवस पण चांगली मौसूद ठेवली डब्यात झाकून. तर घसा जरा बसलाय, आवाज जरा बसलाय. थोडं आईस्क्रीम खाऊन जरा घसा बिघडलाय. पाकत लावून सगळं पीठ मळायला. मला हे माझ्या चुलत्यानं सांगितले असं पीठ मळायला उलट्या हाताने. असं मी लहान होते तेव्हापासून पण तशीच पीठ मळते. म्हणजे माझ्या चुलत्यानं शिकवलेलं आहे मला पीठ मळायला. ते मी लक्षात ठेवून तसंच पीठ मळायचं, तशीच सवय लागते. चपाती खाऊन बघा. पुरणपोळी जरी करायची झाली तरी पीठ कांडायचं काहीच काम नाही. पीठ कांडायचं म्हणजे वरुट्याने पहिल्या बायका हे करायचं चेचायच्या. त्याच्या पुरणपोळ्या पण हायशा ह्या पिठाच्या सुद्धा तुम्ही करू शकता. एकदम लुसलुशी छान. आमच्या गावाला शिकवतो माझ्या असंच पीठ मळते सांगितलं. मला थोडस पातळ पीठ लागतं. सरबती गहू आहे आमचा. सरबत मी दुकानातूनच आणते विकत. सरबती लय पातळ बी करायची नाही आणि लय घट्ट बी करायची नाही. छान पीठ मळायचं. ठेवाय तेल लावत नाही मी. मला तेल चपातीला फक्त पुरणपोळी करायचं जर त्या उंड्याला मी तेल लावते. मी तेल लावत नाही, मला ते तेल आवडत नाही. चपातीला लावताना असं उंड्याला तेल मला जास्त आवडत नाही लावलेलं. असं हे झाकून ठेवायचं छानपैकी मस्त गोळा झाला. आपल्याला एक हाताने काही पीठ मळा येत नाही. तसं बघा छान. आता हे झाकून ठेवायचं 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं. तुम्ही असं वाटीत डोंग्यामध्ये असं काढून ठेवू शकता. असं करून ठेवायचं छानपैकी मस्त झालं. तर हे चपाती करूस तर भाजी बनवूस तर हे मस्त ह्याला झाकून ठेवते. असं पीठ मळा, पुरणपोळी करा, चपाती करा, सेमच छानच लागणार. एकदम मऊसूर चपाती.